लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता कबीर सखीला म्हणत असतो, सखी मॅडम, तुम्हाला खरं सांगू का? ऐकायला तुम्हाला थोडंसं फिल्मी वाटेल, पण वाटू दे. पण ज्या वेळेला मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलेलं तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की लग्न करेन तर याच मुलीशी, संसार करेन तर याच मुलीबरोबर. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पहिल्यांदा चाळीत आला होतात तेव्हा तुमच्या अंगावरती ते पूर्णपणे तोरण पडलं होतं. तुम्ही त्याच्यामध्ये अडकला होतात, म्हणजे अक्षरशः अभिषेकच घातला होता तुम्हाला. आणि तेव्हा मी तुमचा जीव वाचवला होता आणि तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. तुम्ही माझ्या प्रेमात नंतर पडला सखी मॅडम, पण मी तर तुमच्या प्रेमात तुमच्या आधीपासूनच पडलो होतो. तेव्हा सखी म्हणत असते, सगळं खोटं आहे, खोटं आहे, सगळं खोटं आहे. तू काही माझ्या प्रेमात वगैरे पडला नव्हतास, मला माहिती आहे ना. म्हणून तर ज्या वेळेला मी तुला माझ्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा तू माझ्या प्रेमाचा स्वीकार का नाही केलास? जेव्हा मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तू ठरवून माझ्यापासून दूर का पळत होतास ते सगळं मला कळतंय आता. म्हणून मला असं वाटतं की तू जे बोलतोयस ना ते सगळं खोटं आहे कबीर किर्लोस्कर, तुझ्या नावाप्रमाणेच. तेव्हा कान्हा म्हणत असतो की सखी मॅडम, मी जे केलं, का केलं, कशासाठी केलं ते आता महत्त्वाचं नाही आहे. योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगेन. हां, पण एक मात्र खरं आहे, माझं तुमच्यावरील प्रेम मात्र खरं आहे. तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला कोण दिले होते? वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्हाला 8 कोण दिले होते. ते फ्लेवर जसे वेगवेगळे होते ना, त्या प्रत्येक फ्लेवरमध्ये माझ्या प्रेमाचा एक रंग होता. चाळीमध्ये मी तुमच्याबरोबर जेव्हा राहत होतो ना, तेव्हा तुमच्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाबरोबर मी इथे खोलवरती माझं आयुष्य जगत होतो. तुमच्याबरोबर माझं प्रेमाचं नातं अजूनच घट्ट होत होतं. त्यानंतर तुमच्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक दिवस आणि क्षण आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील असे आहेत. पण मला त्याचबरोबर तुमची साथसुद्धा हवी आहे. सखी म्हणते की आता मी फसणार नाही आहे तुझ्या या गोड बोलण्याला. मी आता तुला अजिबात संधी देणार नाही आहे. लवकरात लवकर डिवोर्स पेपरवरती सही करून टाक आणि मला मोकळं कर. नाही, सांग ना, तू हे सगळं पैशांसाठी केलं होतंस ना कान्हा? पैशांसाठी तू मला फसवलंस ना? तुला किती पैसे हवेत ते आज मला सांगच. कळू दे तरी मला, तुला किती पैसे हवेत ते. तेव्हा तो म्हणतो 1. तेव्हा सखी म्हणते 1 करोड? तुला 1 करोड रुपये हवेत कान्हा? तो म्हणतो 1 करोड नाही, 1 महिना. ते टी व्ही सिरियलमध्ये नाही का, हिरो हिरोईन लग्न करतात, मग नंतर त्यांचं पटत नाही आणि मग ते कोर्टामध्ये जाऊन डिवोर्स देतात आणि मग कोर्ट त्यांना सांगतं की 6 महिने तुम्हाला एकत्र राहायचं आहे. आपण सुद्धा कोर्टामध्ये गेल्यानंतर तेच होणार आहे. 6 महिने तुम्हाला माझ्याबरोबर राहावं लागेल. आहे तयारी? ती म्हणते 6 महिने काय, 6 सेकंदसुद्धा मला राहायचं नाही आहे तुझ्याबरोबर. तो म्हणतो ठीक आहे, मग एक काम करा, 1 महिना द्या मला, नंतर डिवोर्सचं काय आहे ते बघू. 1 महिन्यात जर तुम्ही माझ्या प्रेमात पडलात तर. आणि तेव्हा इथे कान्हा ते डिवोर्स पेपर फेकून देतो आणि सखीकडून 1 महिना मागून घेतो आणि सखीने तो 1 महिना कान्हाला दिलेला असतो. त्यानंतर इथे नंदा मावशी आलेली असते. नंदा मावशी रिक्षामधून खाली उतरते आणि उतरत असताना रिक्षाचा मीटर खाली करते. आणि तेव्हा इथे आता रिक्षावाला बघतो तर काय, 1 रुपयासुद्धा बिल झालेलं नसतं, कारण त्याच्या कानामध्ये कॉर्ड असतात. तेव्हा तो म्हणत असतो, काय गे म्हातारे, माझ्या रिक्षाचा मीटर का खाली करून ठेवला होतास? आता मी तुला पैसे कसे मागणार तुझ्याकडे? किती बिल झाले मला कसं कळणार? चल दे, 600 रुपये दे, 600 रुपये बिल झालं असेल. ती म्हणत असते, काय रे टोणग्या, माझ्याकडे पैसे मागतोस? मी कशाला तुझ्या रिक्षाचा मीटर इथे वरती करू? मी काही केलेलं नाही आहे. तो म्हणतो, मी आता बघितलं ना, तूच रिक्षाचा मीटर खाली केलास ना. ती म्हणत असते, मी असं काहीही केलेलं नाही आहे, येड्याची जत्रा मेली. तो म्हणतो, म्हातारे, तूच केलेस हे सगळं, तूच केलेस, आत्ताच्या आता पैसे दे बरं. तेव्हा ती म्हणत असते, म्हातारे बितारी बोलायचं काम नाही. म्हातारी असेल तुझी आय, मला म्हातारी बोलायचं नाही. मी काही म्हातारी बितारी झालेली नाही आहे, कळलं ना. तेव्हा तो म्हणतो, बाई, उगाच माझं डोकं फिरू नको, माझं डोकं काम करत नाही आहे, तू आधी पैसे दे बरं. ती म्हणते, हो, जे लोक माझ्यासमोर येतात ना, भल्या भल्यांचं डोकं काम करत नाही मला बघून. तो म्हणत असतो, म्हातारे, जास्त बोलू नको. ती म्हणते, मी म्हातारी नाही, माझ्या वयेवरून अजिबात काही बोलायचं नाही आहे मला.
तो म्हणतो अगं पिकलीस ना तू सगळी. लगेच ती म्हणते पिकल्या पानाचा देठ की वो हिरवा, त्याच्यामुळे टोनग्या परत मला काय बी बोलायचं नाही हां. तो म्हणतो ठीक आहे, युनियनची माणसं बोलावतो आणि तुझ्याकडून आता माझे सगळे पैसे मी परत घेतो. बोलू का युनियनची माणसं? ती म्हणते काय र, युनियनची माणसं बोलवशील तू माझ्यासाठी, माझ्याकडून पैसे काढायचं म्हणून? अरे तू कशाला माणसं बोलावतोस, मीच आता इथे माणसं जमा करते बघ. आता सगळ्यांना इथे बोंबा मारून जमा करते आणि म्हणते बघा बघा, एका म्हाताऱ्या बाईला बघून हा माणूस माझ्यावरती हात टाकत होता बघा, करू का जमा करू? तो म्हणतो ए बाई बाई गप्प बस गप्प बस, नाही पैसे द्यायचे आहेत ना तुला, नको पैसे देऊ, पण इथे आता बोंबाबोंब करू नको आणि माणसं गोळा करू नको, जातो मी जातो. असं म्हणून आता रिक्षा घेऊन रिक्षावाला गेलेला असतो. त्याला ती टकल्या वगैरे बोललेली असते, त्याचा चांगला अपमान केलेला असतो आणि इथे फुकटची आता रिक्षामधून आलेली असते. ती म्हणत असते आत्ता कसा गेला, येड्याची जत्रा मेली. आणि त्यानंतर इथे आलेले असतात वॉचमन दादा. ते म्हणतात ओ बाई कोण आहात तुम्ही? ती आता मशिरीची थुकी टाकते, वॉचमनच्या हातातून पाण्याची बाटली घेते, 2-3 मुकळ्या भरून मोकळी होते. तेव्हा तो म्हणत असतो अहो कोण आहात तुम्ही ते तरी सांगा. ती म्हणते मला विचारतोस का मी कोण आहे ते? पाणी घेते, त्याच्या तोंडावरती मारते आणि म्हणते गप्प बसायचं. आता सांग बरं, त्या बंगल्यावरती नाव काय ते सांग. तो म्हणतो जिव्हाळा. जिव्हाळा नाव आहे बंगल्याचं. ते म्हणते जिव्हाळा, इथं आहे का एकमेकांचा जीव एकमेकांवरती, की जीव काढायलाच बसलेस समदेजणं? तेव्हा तो म्हणत असतो अहो पण तुम्ही कोण आहात ते तरी सांगा ना. ती म्हणते मी काय पण सांगायची नाही, माझं सामान घ्यायचं आणि आतमध्ये यायचं. आणि तेव्हा इथे आता जी नंदा आलेली असते ना, काहीतरी मोटिव्ह घेऊन आलेली असते. म्हणजे कदाचित इथे मनस्विनीला जर कोणी भारी पडणार असेल ना, तर ती नंदाच असणार आहे. मनस्विनीला रडवण्यासाठी कदाचित ती त्या घरी आता आली असावी. त्यानंतर इथे मनस्विनी म्हणत असते सखी काय झालं, कान्हा काय म्हणालं तुला, डिवोर्स पेपरचं काय झालं? तेव्हा सखी म्हणत असते की आई, कान्हाने माझ्याकडे 1 महिना मागितला आहे, त्याने मला 1 महिना द्यायला सांगितलं आहे आणि त्यानंतरच तो डिवोर्स पेपरवरती खरी सही करणार आहे. त्याने डिवोर्स पेपर फाडून टाकले. तेव्हा हा कान्हा आता 1 महिना कशासाठी मागतोय? मला असं वाटतं आहे की याच्यामध्ये त्याचा नक्कीच काहीतरी डाव असणार आहे. हे बघ सखी, तू परत त्याच्या बोलण्याला इथे भाग पडू नकोस हां. त्याने कशा पद्धतीने तुला फसवलं आहे माहिती आहे ना, त्याच्यामुळे या 1 महिन्यामागे सुद्धा त्याचा नक्कीच काहीतरी डाव असणार आहे असं मला वाटतं. मीनाक्षी म्हणत असते आपण एक काम केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र येऊ नये ना, त्याचा हा प्लॅन, त्याचा हा डाव उधळून लावला पाहिजे. पुरुषोत्तम म्हणत असतो हे बघ सखी, त्याला 1 महिना वगैरे द्यायची गरज नाही आहे. नवीन डिवोर्स पेपर तयार करतो, लवकरात लवकर त्याला डिवोर्स देऊन मोकळी हो. तेव्हा इथे गौतम काका म्हणत असतात मला नाही वाटत की इथे आता आपला कान्हा सखीला फसवतोय. तो सखीला का फसवेल, मला असं अजिबात वाटत नाही. त्याला फसवायचं असतं ना तर त्याने याआधी कधीच फसवलं असतं. त्याचा हेतू काहीतरी वेगळा आहे, पण तो आपल्या सखीवरती खरोखर प्रेम करतो असं मला वाटतं. तो म्हणत असतो एवढ्या खात्रीने तू कसं काय बोलू शकतोस? त्यांच्यामध्ये आता तुतू मैमे सुरू होते. तेव्हा मंजिरी इथे, मनस्वी इथे लगेचच म्हणते अरे शटाप. तेव्हा ती शटाप जोरात ओरडते ना, तिच्या आवाजामध्ये सगळ्यांना मनस्विनीचा भास होतो. तेव्हा ती सगळ्यांकडे आता डोळे उघडून बघते. तिला वाटतं अरे बापरे, सगळ्यांना संशय आला की काय, म्हणून ती आता इकडे तिकडे बघते आणि म्हणत असते गप्प बसा, काय चाललंय तुमचं? अरे काही झालं की तुम्ही एकमेकांबरोबर वाद का घालत असता? घरामध्ये शांतता ठेवा ना. आणि आता तुम्ही विनाकारण इथे वाद घालू नका. जरा तरी सखीच्या मनाचा विचार करा. आता ती कुठल्या सिच्युएशनमधून जाते, आपण तिच्या मनाचा विचार केला पाहिजे ना. तेव्हा मनस्विनी म्हणत असते पण सखी, मला एक गोष्ट कळत नाही आहे की हा कान्हा तुझ्याकडे आता 1 महिना कशासाठी मागतोय? मला असं वाटतं की त्याची अजूनही नजर आपल्या प्रॉपर्टीवरती आहे का? त्याला संपूर्ण प्रॉपर्टी लुबाडायची असेल तर? त्यासाठी त्याने हा 1 महिना मागितला असेल तर बाळा तू काय करशील? ह्या 1 महिन्यामध्ये काहीही होऊ शकतं. तेव्हा सखी म्हणत असते की आई, आता त्याने 1 महिना मागितला आहे आणि मी तो त्याला दिला आहे, त्यामुळे हा 1 महिन्यामध्ये तो काय करतो आहे ते सुद्धा मला बघायचं आहे. आणि आता 1 महिन्यापर्यंत मी काहीच नाही करू शकत, माझ्या हातात आता काही नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते पण सखी बाळा, तू म्हणाली होतीस गं की 1 महिन्यामध्ये तू ही संपूर्ण प्रॉपर्टी अक्षय तृतीयाला माझ्या नावावरती करशील, असं म्हणाली होतीस ना. तेव्हा इथे
अक्षय तृतीयाच्या दिवशी तू संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती नाही केलीस, मग आता ह्या प्रॉपर्टीचं काय करायचं? तेव्हा मनस्विनी म्हणत असते की अजूनही सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावरती आहे, मग ती माझ्या नावावरती तू करणार होतीस ना? तेव्हा सखी म्हणते, हो आई, हे सगळं तुझंच आहे. अगं हे माझं नाही आहे, हे सगळं तुझंच आहे आणि संपूर्ण प्रॉपर्टी मी तुझ्याच तर नावावरती करणार आहे ना. अक्षय तृतीयेला जे काही घडलं त्याच्यातून मी अजून सावरलेली नाही आहे ग पूर्णपणे. तो धक्का माझ्यासाठी खरंच खूप मोठा होता, पण आता मला कळलं आहे की आता जे काही घडलं आहे ना त्यातून मला सावरलं पाहिजे. पण ही प्रॉपर्टी मी तुझ्या नावावरती करेन, पण आता 1 महिना तरी मी काहीच करू शकणार नाही आई. तेव्हा हा 1 महिना तू मला दे. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो बाळा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ना ते योग्यच असेल, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा मनस्विनी म्हणत असते की अरे देवा, हा कबीर पण ना, याने तर माझ्या डोक्याला तापच करून ठेवला आहे. ही 7.5 माझ्या मागची कधी जाणार आहे काय माहिती, कधी संपणार आहे ही 7.5 आणि कधी एकदा ही सखी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती करणार आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे आपली नंदा मावशी. अत्त अस्ति प्रारंभ असं तिच्या हातावरती आहे ना गोंदवण असतं आणि एक मोबाईल तिच्या हातामध्ये असतो. तेव्हा नंदा मावशी म्हणत असते की आलेली 7.5 आणि केलेले वाईट कर्म हे आता कधीही परत येऊ शकत नाही. आणि ते जे आपण वाईट कर्म केलेले आहेत ना त्याची शिक्षा तर आपल्याला परत मिळणारच, आज ना उद्या ते सगळं होणारच आहे. तेव्हा इथे मनस्विनी जेव्हा नंदा मावशीला बघते ना तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला आता वाटतं की ही इथे काय करते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदा मावशी आलेली असते. तिला सगळेजण बघतच बसतात. सगळ्यांना काहींना कळतच नसतं की ही बाई कोण आहे. फक्त तिला ओळखते ती एकटी मनस्विनी. बाकीचे सगळे तिच्याकडे बघतच असतात. बरं, नंदा मावशीची एंट्री काय, स्वतःचे कपडे ज्या बोचक्यात असतात, जे गाठोडं तिने आणलेलं असतं त्या गाठोड्यावरती ती स्वतःच पाय देऊन उभी असते. आणि तेव्हा इथे आता ती सगळ्यांकडे हसत बघत असते. सखी, पुरुषोत्तम, गौतम काका, त्याचबरोबर इथे मीनाक्षी, जेवढे लोक तिथे उभे असतात ना सगळे तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असतात. तेव्हा मीनाक्षी म्हणत असते, कोण आहात तुम्ही, कोण हवं आहे तुम्हाला? तेव्हा ती म्हणते, खाणाखुणा करूनच चल बाजूला हो आणि हे गाठोडं आहे ते उचल. ती काहीच बोलत नाही, सरळ ते गाठोडं उचलते आणि हातामध्ये घेते. तेव्हा इथे मनस्विनी इतकी घाबरलेली असते की तिला धक्काच बसतो. ती आता सावरण्यासाठी स्वतःला इथे आता सोप्याचा वापर करत असते. इतका तिला आता धक्का बसलेला असतो त्या ठिकाणी नंदा मावशीला बघून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मीनाक्षीला बाजूला करून नंदा मावशीने घरामध्ये कामतांच्या एंट्री घेतलेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता मावशीचा आणि सरकारचा आमनासामना झालेला असतो. तिथे असलेल्या सगळ्या लोकांना कळतच नसतं की नक्की या बाईचा मनस्विनीशी संबंध तरी काय. आणि त्यानंतर ती म्हणत असते, काय ग, किती मोठी झाली ग माझी तेजुडी. तेव्हा इथे सखी म्हणत असते, काय ग आई, ह्या कोण आहेत आणि तुला त्या तेजुडी का म्हणतायत? तेव्हा इथे मावशी इतके लाड करते, इतक्या प्रेमाने बोलते, हे आता सगळेजण बघत असतात. पण नक्की या कोण आहेत, यांना तर कुणी ओळखलेलंच नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मनस्विनी त्यांची ओळख करून देणार असते. पण इथे मावशीला बघून मनस्विनी इतकी का घाबरले हे काही अजून कुणाच्या लक्षात आलेलं नसतं. ते फक्त माहिती असतं कुणाला, ते फक्त माहिती असतं मनस्विनीला आणि नंदा मावशीला. त्यानंतर कबीरचा गौतम काकांना फोन आलेला असतो. गौतम काका म्हणतात की कबीर, अरे सखीच्या बाबतीत तू नक्की करणार तरी काय आहेस? तेव्हा कबीर म्हणत असतो की गौतम काका, सखी मॅडमला मी परत जिंकणार, पण प्रेमाने जिंकणार आहे मी. आणि त्यासाठी मी आता एक प्लॅन करणार आहे, पण त्या प्लॅनमध्ये तुम्ही मला साथ द्यायची. आणि इथे आता नक्की तुझा प्लॅन काय असणार आहे असं विचारल्यानंतर कबीर इथे गौतम काकांना आपला प्लॅन समजावून सांगतो. नक्की त्याला काय करायचं आहे सखीचं मन जिंकण्यासाठी हे त्याने सगळ्याच्या सगळं गौतम काकांना सांगितलेलं असतं. म्हणजे इथे काय होतं, जरी पण इथे आता कान्हाला प्रॉपर्टी लुबाडायची आहे, मनस्विनीकडून आपल्या वडिलांच्या खुनाचा आता बदला घ्यायचा आहे,
ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा कान्हाला आपला संसारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तो वाचवायचा सुद्धा आहे.